नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संगणकाविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत। कुठल्याही परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्कासाठी 100% यावर आधारित प्रश्न विचारतात। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर संगणक कम्प्युटर याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट्स काही बघणार आहोत। त्यामध्ये आहे इम्पॉर्टंट फुल फॉर्म्स। तर पहिलं बघणार आहोत CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। तर हा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच परीक्षेमध्ये पुन्हा रिपीट होत असतो। रेल्वे NTPC, पोलीस भरती, अंगणवाडी मुख्य सेविका अशा कुठल्याही परीक्षेमध्ये असे फुल फॉर्म विचारले जातात। नेक्स्ट आहे CD कॉम्पॅक्ट डिस्क। नेक्स्ट आहे ATM ऑटोमेटेड टेलर मशीन। हा सुद्धा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे। नेक्स्ट आहे ALU अरिथमेटिक लॉजिकल युनिट। नेक्स्ट आहे HP ह्यूलेट पेकॉर्ड। तर अशा छोट्या छोट्या पॉईंटवर आपण दुर्लक्ष करतो आणि हेच पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात। यावर आधारित प्रश्न आपण प्रत्येक पेपरमध्ये बघतो आणि कधी ऑप्शन पाहून कन्फ्युजनसुद्धा आपल्याला होते। आपल्याला असं वाटते वाचलेलं आहे, परंतु ऑप्शन निवडताना आपलं कधी चुकते। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर बघा आणि याची रिव्हिजनसुद्धा तुम्ही नक्की करा। पुढे बघणार आहोत PC पर्सनल कम्प्युटर। नेक्स्ट आहे LAN लोकल एरिया नेटवर्क। पुढे आहे ROM रीड ओनली मेमरी, ERP इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग। पुढे आहे HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह। मित्रांनो, आपल्या चॅनलचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवार जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा महत्त्वपूर्ण माहितीही पोहोचेल। आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत GK आणि करंट अफेअर्सचे। ते सुद्धा तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा। जेव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल तेव्हा सविस्तर व्हिडिओ बघा आणि त्याची रिव्हिजनसुद्धा करा। पुढे आणखी काही फुल फॉर्म दिलेले आहेत, ते सविस्तर बघणार आहोत। OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम। WWW वर्ल्ड वाईड वेब हा सुद्धा प्रश्न खूप परीक्षेमध्ये नेहमी रिपीट होत असतो। पुढे आहे KB म्हणजे किलोबाईट। नंतर आहे GB म्हणजे गिगाबाईट आणि नेक्स्ट आहे CAD म्हणजे कम्प्युटर एडिट डिझाईन। तर हे अतिशय महत्त्वपूर्ण फुल फॉर्म आहेत। पुढे बघणार आहोत WAN वाईड एरिया नेटवर्क। पुढे आहे FDD फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह। नेक्स्ट आहे VGU व्हिज्युअल डिस्प्ले युनिट। पुढे आहे RAM म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी। हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे। नेक्स्ट आहे DPI डॅश पर इंच। तर हे जेवढे फुल फॉर्म आहेत सगळेच अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। जे आलेले आहे ते सुद्धा नव्याने येऊ शकतात आणि जे आलेले नाही ते सुद्धा करून ठेवायचे आहे, ते सुद्धा आपल्या पेपरमध्ये कधी पण विचारू शकतात। पुढे आहे MKCL, याचं फुल फॉर्म आहे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड। नेक्स्ट आहे MSCIT म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे MSCIT। हा कोर्स आपण 10वी-12वी झाल्यानंतर सगळेच जण करून ठेवतो, कारण कुठल्या परीक्षेमध्ये हा कंपल्सरी मागतात त्यामुळं। पुढे आहे IBM म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मशीन। पुढे आहे MAN म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क। तर मित्रांनो, हे होते कम्प्युटरवर आधारित काही फुल फॉर्म आणि हे बऱ्याचदा रिपीट झालेले आहे। हे व्हिडिओ सविस्तर बघा आणि रिव्हिजनसुद्धा करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्प्युटरवर आधारित MCQ आणि हे MCQ असे बघणार आहोत आपण की जे स्पर्धा परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत आणि आणखीसुद्धा आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात। तर नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन लवकरात लवकर येणार आहोत। तत्पूर्वी जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि इम्पॉर्टंट माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।